नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना बुद्धिमत्तेतील प्रकरण क्रमांक 9 गटाशी जुळणारे पद हे एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे। तर या प्रकरणाची संकल्पना काय आहे पहा। आपल्या अवतीभोवती असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये काही सारखेपणा शोधून आपण त्यांचे गट करीत असतो। थोडक्यात या पद्धतीने आपण वस्तूचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करतो। यामुळे एखादी नवीन वस्तू कोणत्या वस्तू गटाशी सारखेपणा दाखवते हे शोधून त्या गटात त्या वस्तूचा समावेश आपल्याला करता येतो। या घटकाद्वारे विद्यार्थ्यांच्या याच क्षमतेची कसोटी घेतली जाते। हे बघा, हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा विचार करत असताना तुमच्या गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्या अवतीभोवती ज्या काही वस्तू असतात त्यांच्यामध्ये सारखेपणा असतो आणि सारखेपणाचे ज्या वस्तूमध्ये सारखेपणा आहे, मग ते गुणधर्माच्या बाबतीत असेल, रंगाच्या बाबतीत असेल, चवीच्या बाबतीत असेल, दिसण्याच्या बाबतीत असेल, असा सारखेपणाचा गट तयार करत असतो। आणि मग हे गट तयार करत असताना विद्यार्थ्याची निरीक्षण क्षमता किंवा त्यांची अवांतर वाचनाची आवड याचा सुद्धा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो। आणि मग विद्यार्थी खरोखरच अशा प्रकारचे गटाशी जुळणारे पद शोधू शकतात का, त्यांची ती क्षमता आहे का, याचं आकलन या प्रकरणातून होत असतं। आणि म्हणून बघा, या घटकात 3 प्रकारचे प्रश्न असतात। पहिला शब्दसंग्रह म्हणजे शब्दावर आधारित, दुसरा आकृत्यांवर आधारित आणि तिसरा असतो संख्यांवर। इथं शब्दसंग्रहावर जे काही प्रश्न असतात त्यासाठी आपल्याला मराठी विषयाचं पाठांतर चांगलं असावं लागेल। मराठी विषयाचा पाठांतराचा सगळा भाग, तसेच इतिहास, भूगोल, परिसराभ्यास आणि सामान्य ज्ञान या गोष्टी पण माहीत असणं गरजेचं आहे। आकृत्यामध्ये मात्र आकृत्यात सारखेपणा असतो, तो शोधून त्यासारखी आकृती शोधायची। आणि संख्येच्या बाबतीत पण आपल्याला संख्येविषयी सगळी माहिती पाहिजे आणि संख्येच्या सगळ्या बेसिक क्रिया आल्या पाहिजेत। पुन्हा संख्येचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा माहीत असले पाहिजे, बेरीज कळाली पाहिजे, वजाबाकी फरक करता आला पाहिजे। या सगळ्या गोष्टी जर समजल्या तरच आपण संख्येवरील प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो। चला, तर या ठिकाणी गटाशी जुळणारे पद 1 शब्दसंग्रह म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित पहिला भाग आहे। याच्यामध्ये काय असतं पहा, या उपघटकातील प्रश्नात काही सारखेपणा असणाऱ्या वस्तू किंवा बाबी दर्शवणाऱ्या शब्दांचा गट दिलेला असतो। म्हणजे ज्यावेळी आपल्याला हे प्रश्न सोडवायचे त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची की जो गट दिलेला असतो 3 शब्दाचा असेल, 4 शब्दाचा असेल, त्यामध्ये काहीतरी सारखेपणा असतो आणि त्यातला तो सारखेपणा शोधावा लागतो आणि तशाच पद्धतीचा पर्यायामधून आपल्याला शब्द शोधावा लागतो। या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, भाज्यांचा गट असेल, भाज्यांची नावे दिले तर पर्यायामधून भाजीच शोधावी लागेल, फळांची नावे दिली तर पर्यायामधून फळच शोधावं लागेल, फुलांची नावे दिली तर पर्यायामधून फुलांचं नाव शोधावं लागेल, व्यक्ती, रंग, वाहने, वार, महिने, ऋतू, दिशा वगैरे कोणत्याही बाबींचा या गटात समावेश होतो। म्हणजे या सर्व गोष्टींची माहिती असली पाहिजे आपल्याला। आणि एवढीच नाही तर त्यांची थोडीशी सखोल माहिती असली पाहिजे। महिने नुसते महिन्यांची नाव असून चालणार नाही, तर महिन्यातले दिवस पण माहीत असले पाहिजे। अशा पद्धतीची माहिती असणं गरजेचं आहे। दिलेल्या पर्यायातील एका शब्दातून या गटाशी जुळणाऱ्या वस्तूचा बोध होतो हा शब्द विद्यार्थ्यांनी निवडायचा असतो। म्हणजे पर्यायातून शोधायचं, जसं की गट दिलेला आहे त्याशी जुळणारा गट। आता यामध्ये एक उपयुक्त टीप दिली, म्हणजे माहिती तुम्ही काय करायचं शब्दसंग्रहावरचे शब्द शोधत असताना। तर पहा काय सांगितलंय, गटामधील वस्तूमध्ये एकतर रंग किंवा रूप, आकार, चव, वास वगैरे गुणांच्या बाबतीत सारखेपणा शोधावा। ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूमध्ये या सर्व गोष्टींना अनुसरून, मग रंग असेल, रूप असेल, आकार असेल, चव असेल, वास यांच्यानुसार सारखेपणा शोधावा आणि असाच गुण दर्शवणारी वस्तू पर्यायातून शोधावी किंवा निवडावी लागते। तर बघा, अशा पद्धतीनं पण
लक्षात घ्या, याच्यासाठी आपल्याला समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, बरेच काही गोष्टींची माहिती असावी लागते, तेव्हा शब्दसंग्रहावरचे प्रश्न आपण अचूक सोडवू शकतो. सामान्य ज्ञान आपण जे के जनरल नॉलेज म्हणतो ते पण असणं गरजेचं आहे, वाचन असणं गरजेचं आहे, अन्यथा हे प्रश्न थोडेसे कठीण जातात. तर बघा, या ठिकाणी आपल्याला स्वाध्यायामध्ये नमुना प्रश्न दिलेले आहेत शब्दसंग्रहावर. तर कशा प्रकारचे प्रश्न असतात त्याच्यात, तर नमुना प्रश्न पाहूयात आपण. बघा, नमुना प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता आपल्याला काय शब्द दिलेत पहा, मांजर, लांडगा आणि सिंह, हे तीन आपण पाहिल्या आपल्या लक्षात आलं की हे प्राणी आहेत. सोडवून दिलेलेच प्रश्न आहेत, पण तुमच्या लक्षात घ्या हे प्राणी आहेत. प्राणी तर खाली गेंडा पण आहे, हत्ती पण आहे, वाघ पण आहे, जिराफ पण आहे. मग नुसतं प्राणी म्हणून चालेल का? जरी इथं वेगळेच नाव असते आणि एकच प्राणी असतात तर तुमचं बरोबर आलं असतं. पण या ठिकाणी प्राण्याचा पुन्हा गुणधर्म, कसले प्राणी आहेत, कसे प्राणी आहेत, प्राण्याचे जे प्रकार, आता आहारावरून आहे हे कसं आहेत, सगळे मांस खातात, मटण खातात, आहे की नाही, मांस खाणारे प्राणी आहेत म्हणजे मांसाहारी प्राणी आहेत. मग आपल्याला खाली पण पाहावं लागेल. तर खाली विचार केल्यानंतर गेंडा किंवा हत्ती किंवा जिराफ हे काही मांसाहारी प्राणी नाहीत, ते गवत खातात, शाकाहारी प्राणी आहेत. इथं फक्त कोणता प्राणी मांसाहारी आहे, तर वाघ. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला दिलेलं पण आहे. इथं हे काही नमुना प्रश्न आहेत त्यामुळे त्याची उत्तरे इथे आहेत, तरी पण लक्षात घ्या. त्यानंतर पहा मंदिर, दुसरा जो प्रश्न आहे, मंदिर, देऊळ, देवालय. आता इथं पहा बरं, तुमच्या लगेच लक्षात आलं, मंदिर, देऊळ आणि देवालय हे सगळे समानार्थी शब्द आहेत मंदिराचे. मग मंदिराशी समानार्थी शब्द, मंदिराचा समानार्थी शब्द खाली बघावा लागेल. घंटानाद काय मंदिराशी आहे का समानार्थी नाही. राऊळ, नक्कीच राऊळ म्हणजे मंदिर, समानार्थी शब्द आहे. गाभारा, तो मंदिराच्या मध्ये असतो, पण तो काय मंदिराचा समानार्थी शब्द नाही. गाभारा म्हणजे, तुम्हाला गाभारा माहिती आहे का, मंदिराच्या मध्ये ज्या ठिकाणी देव असतो की नाही, देव, त्या ठिकाणाला गाभारा म्हणतात. देवाचं मुख्य ठिकाण. आणि कळस तर तुम्हाला इथे वर असतो मंदिराच्या. मग इथं मंदिराचा समानार्थी शब्द राऊळ, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. तिसरा प्रश्न काय आहे तो पहा, वादळ, भूकंप आणि पूर. बघा, वादळ, आता सध्या आपण मराठवाडा ह्याच नैसर्गिक संकटाला सामोरं जात आहे. कोणता आहे बघा बरं, या तिन्हीपैकी वादळ आहे का, भूकंप आहे का, पूर आहे? सध्या नक्कीच पूर आहे की नाही. विविध ठिकाणी पाऊस पडत आहे मराठवाड्यामध्ये आणि नद्यांना पूर आलेला आहे, बरंच नुकसान झालेलं आहे. आणि हे पूर काय आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. आपत्ती म्हणजे संकट, आहे की नाही. ते अचानक आलेलं असतं, निसर्गानंच पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे पूर आलेला आहे. मग वादळ, भूकंप, पूर हे नैसर्गिक संकट आहेत, नैसर्गिक आपत्ती आहे. मग आपल्याला खालीलपैकी नैसर्गिक आपत्ती शोधावी लागेल. पहिला आहे पाऊस, दुसरा आहे संकट, तिसरा आहे अपघात आणि चौथा आहे दुष्काळ. तर तुमच्या नक्की लक्षात येईल की दुष्काळ ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक संकट आहे. पाऊसच नाही पडला तरी सुद्धा माणसांना दुष्काळाला सामोरं जावं लागतं. म्हणजे नैसर्गिक आपत्ती कोणती आहे, तर दुष्काळ. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. यानंतर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 4, मेंदू, फुफ्फुस आणि हृदय. मेंदू, फुफ्फुस आणि हृदय पहिल्यांदा पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे सर्व माणसाची इंद्रिय आहेत, अवयव आहेत की नाही, बॉडी पार्ट. पण पहा, नुसते अवयव तर खाली पहा, त्वचा पण अवयव आहे, कान पण आहे, जठर पण आहे, डोळे पण आहे. आपल्याला काय करावं लागेल, मेंदू, फुफ्फुस आणि हृदय यामध्ये काय साम्य आहे, तर ते मानवी शरीराच्या आत असतात. दिसतात का बाहेरून, आत असतात. त्याला काय म्हणतो आपण, मराठीमध्ये म्हणतो अंतरिंद्रिय आणि इंग्रजीमध्ये म्हणतो इंटरनल ऑर्गन्स. मग आपल्याला असंच आंतरिंद्रिय खाली कोणतं आहे ते पाहावं लागेल. त्वचा आंतरिंद्रिय आहे का रे, आपल्या शरीरावर आहे, त्यामुळे ती बाहेरच्या बाजूला दिसते. कान पण बाह्य इंद्रियच आहे. त्यानंतर जठर माहीत आहे तुम्हाला, जठरामध्ये पचन होतं आपल्या अन्नाचं खाल्लेल्या. मग ते काय बाहेर आहे का, कुणाचं जठर बाहेर आहे का बघा बरं, आहे का, कसं विचित्र दिसेल. नाही, ते म्हणजे जठर हे आंतरिंद्रिय आहे आणि डोळे मात्र
बाह्येंद्रिय आहे. आणि हा प्रश्न बघा 2020ला आलेला प्रश्न आहे. विशेष म्हणजे मग आंतरिंद्रियावर आधारित आहे, तर पर्यायातील आंतरिंद्रिय जठर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. शब्दसंग्रहाबद्दलची आपण माहिती पाहिल्यानंतर आणि त्याचे नमुना प्रश्न पाहिल्यानंतर गटाशी जुळणारे पद यातील दुसरा जो भाग आहे तो आकृत्यांचा, आणि या आकृत्यांविषयी आपण माहिती पाहूयात. यामध्ये आपल्याला आकृत्या यामध्ये ओळख म्हणून काय दिलेलं आहे. या उपघटकातील प्रश्नांमध्ये आकृत्यांचा एक गट दिलेला असतो. या आकृत्यांमध्ये कोणत्या तरी बाबतीत साम्य असते, म्हणजे सारखेपणा असतो. असेच साम्य दर्शवणारी आकृती पर्यायातून निवडायची असते. आलं लक्षात. काल आपण जे पाहिलं किंवा यापूर्वी जे पाहिलं आपण ते लक्षात घ्या. आपण फक्त शब्दसंग्रह, शब्दामध्ये काहीतरी साम्य होतं. आता आकृत्यामध्ये काहीतरी साम्य असणार आहे, तशाच प्रकारची आकृती शोधायची आहे. उपयुक्त टीप. आता हे प्रश्न सोडवताना आकृतीचे आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल, तर पहा, दिलेल्या आकृत्यामधील आकार, रेषा, त्यांच्या दिशा, आकृत्यात वापरलेली चिन्हे, त्यांच्या संख्या, आकृत्यांचे पाडलेले भाग, अशा बाबतीत सारखेपणा निरीक्षण करून शोधून काढावा. बघा, मग या आकृत्यांचं निरीक्षण करून त्यामध्ये जे काही आकार असतील, पहिली गोष्ट काय, आकार लक्षात घ्यायचा. त्यानंतर त्यामधल्या रेषांचा विचार करायचा. त्यानंतर त्यांच्या दिशा, त्यानंतर आकृत्यात वापरलेली चिन्हे, त्यांच्या संख्या, किती चिन्ह आहेत ते, पुन्हा ते समसंख्या असलेली चिन्ह आहेत का विषम संख्या असलेली चिन्ह आहेत, रेषा किती आहेत, बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि मग आकृत्यातून आपल्याला सारखेपणा शोधावा लागतो. आणि असाच सारखेपणा असणारा उत्तर आकृतीत सुद्धा शोधावा लागतो. तर आपण अशाच प्रकारचे अगोदर आकृत्यांचे, ज्या पद्धतीने आपण शब्दसंग्रहाचे प्रश्न पाहिले नमुना, तसेच आपण आकृत्यांचे पण नमुना प्रश्न आपल्याला इथे दिलेले आहेत. 4च प्रश्न पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढील आकृत्याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर पाहूया नमुना प्रश्न. बघा, नमुना प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न पुढे दिलेल्या आकृत्यांच्या गटातून त्या गटाशी जुळणारी आकृती उत्तर आकृत्यातून शोधा असं म्हटलेलं आहे. नमुना प्रश्न असल्यामुळे उत्तर आहे, पण आपण उत्तराचा विचार करू नका. आपण पाहूयात या ठिकाणी आणि मग आपण उत्तर काढूयात. तर बघा, या आकृतीचा विचार करताना आपल्याला एक मध्ये आकृती दिसते, इथं पण मध्ये दिसते, इथं पण याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर बघा, नीट पहा. पहिल्या आकृतीचा जेव्हा आपण रेषांचा विचार करतो तेव्हा 1 2 3 आणि मध्ये 1 2 3 4 एकूण 7 झाल्या. आलं लक्षात. आणि आणखी दुसरा विचार म्हणलं तर मध्ये 4 आहेत आणि बाहेर 3 आहेत. दुसऱ्या आकृतीचा विचार करायला गेल्यानंतर मध्ये बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे षटकोन आहे आणि बाहेर काय आहे, पंचकोन आहे. म्हणजे मधल्या आकृतीला 6 बाजू आहेत, 6 रेषा आहेत, तर बाहेरच्याला 5. इथं मधल्या आकृतीला 4 रेषा होत्या, 4 बाजू होत्या, तर बाहेर 3. इथं पण पहा, मध्ये त्रिकोण आहे म्हणजे 3 रेषांची आकृती आहे, बाहेर 2 म्हणजे 1 नग कमी आहेत प्रत्येकात. मग आपल्याला उत्तर आकृतीत सुद्धा 1 नग कमी असणारच पाहावा लागेल पर्याय. बाहेरच्या बघा, नीट बघा, बाहेरच्या आकृतीला जास्त आहे असं नव्हे, तर मधल्या आकृतीला जास्त आहेत आणि बाहेरच्याला कमी. इथं पाहिलं तर पहा, इथं चौकोन आहे 4 आणि बाहेरच्या आकृतीला 5. म्हणजे इथं काय होणार आहे, चुकीचं आहे. आकृती उलटी आहे का सरळ आहे हा भाग तर पुढे राहिला. पहिल्यांदाच चुकलोत आपण, म्हणजे या ठिकाणची चुकीची आकृती आहे. आता बघा, इथं मात्र आतल्या आकृतीला 3, मग बाहेरच्याला 2च असायला पाहिजे होते, पण इथं 4 आहेत म्हणजे हे पण चुकीचं आहे. आता इथं पाहूयात आपण, मधल्या आकृतीला 5 बाजू आहेत तर बाहेरच्या आकृतीला 4 म्हणजे 1 नग कमी आहे. इथं मात्र याप्रमाणे आहे प्रश्न आकृतीतील आकृत्याप्रमाणे. आणि चौथ्या पर्यायामध्ये पाहिलं तर मध्ये 5 आणि बाहेर 6 म्हणजे 1 वाढीव आहे. बाहेर 1 कमी असलं पाहिजे आणि असा पर्याय कुठं आहे, पर्याय क्रमांक
3. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक नमुनामधील दुसरा. तर पहा काय आहे हा प्रश्न. हा प्रश्न पाहताना तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी खालची आकृती आहे आणि वर पण आकृती आहे. एकात एक 2 आकृत्या दिसतात. इथं मात्र एकच आकृती आपल्याला दिसते आहे आणि इथं मात्र आणखी 2 आकृत्या दिसत आहेत. तर इथं विचार करायला गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काहीच साम्य नीट, इथं 2 नाही, इथं 2 आहेत तर इथं नाही, तिथं साम्य असलेल्या 2 आहेत, एक लहान मोठी, तर इथं नाही, इथं. मग काहीतरी सारखेपणा शोधावाच लागेल अगोदर आपल्याला याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सारखेपणा काय आहे, तर या किती पण आकृत्या असू द्या, आकार असू द्या, त्या बंदिस्त नाहीत. बंदिस्त नाहीत म्हणजे हे बघा, हे बंद केलं आहे का, बंदिस्त नाही, त्याला ओपन जागा आहे, खुली जागा आहे, ओपन. या आकृतीतून इकडे जाऊ शकतो आपण, बाहेर पडण्याचा रस्ता आहे. मग इथं पण आहे ओपन, क्लोज्ड फिगर नाहीत, त्या ओपन फिगर आहेत. मग या ठिकाणी बघा, इथं पण हे बंदिस्त आकृती नाही. मग आपल्याला पर्यायात सुद्धा बंदिस्त नसलेली आकृती शोधावी लागेल. आता पहिल्यात पाहिलं तर बघा, ही आकृती बंदिस्त नाही. इथं पाहिलं तर ही आकृती बंदिस्त आहे. बघा बरं, ही आकृती पण बंदिस्त आहे आणि चौथ्या पर्यायातली आकृती पण बंदिस्त आहे. म्हणजे बंदिस्त नसलेल्या आकृती आहेत ह्या सगळ्या. बंदिस्त नसलेल्या आकृती आहे पर्याय क्रमांक 1. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण पाहूया पुढील तिसरा प्रश्न. बघा बरं, तिसरा प्रश्न काय बाळांनो. तर तिसऱ्या प्रश्नाचा विचार करत असताना आपल्याला या ठिकाणी पहिल्या आकृतीत जर विचार केला तर नीट पहा, चौकोन पण आहेत 3, वर्तुळ आहेत 3, त्रिकोण मात्र, चौकोन खरे तर 4 आहेत, ही मधला एक मोठा आहे की, आणि त्रिकोण 2 आहेत. मग नीट पहा, चौकोन जेवढे आहेत त्याच्यापेक्षा वर्तुळ 1 न कमी आहे आणि वर्तुळापेक्षा सुद्धा त्रिकोण काय आहे, 1 न कमी आहे. म्हणजे बघा, इथं सगळ्यात जास्त आहे चौकोन 4, वर्तुळ 3 आणि त्रिकोण मात्र 2. म्हणजे सर्वात जास्त चौकोन, पुन्हा वर्तुळ आणि पुन्हा त्रिकोण. इथं पाहूयात. मग वर्तुळ 1, पण अगोदर चौकोन पाहावं लागेल. चौकोन किती आहेत, 2. वर्तुळ किती आहे, 1, आणि त्याच्यापेक्षा 1 न कमी म्हणल्यावर काहीच नाही, म्हणून त्रिकोण काहीच नाही. इथं पहा, चौकोन 1, 1, 2, 3 चौकोन, त्याच्यापेक्षा 1 न कमी 2 वर्तुळ आणि त्याच्यापेक्षा 1 न कमी 1 त्रिकोण. मग आपल्याला असंच पाहावं लागेल. आधी चौकोनच पाहिजे प्रत्येक आकृतीतील. या आकृतीत चौकोन 1, 2 आणि वर्तुळ किती, 2, कटला. वर्तुळ कमी नसलं, 1 कमी पाहिजे होतं, म्हणजे हे येणार नाही. या आकृतीत बघू, जरा जास्तच किचकट दिसते या आकृती. तरी चौकोन बघूयात, 1, 2, 3, 4 आणि हा एक मोठा 5. म्हणजे वर्तुळ किती असले पाहिजे, 4. बघूयात आहेत का, 1, 2, 3, 4. ओके, वर्तुळ पण आहेत. मग त्रिकोण किती असले पाहिजे, आणखी 1 न कमी, म्हणजे 3 त्रिकोण असले पाहिजे. आहेत का बघा, 1, 2, 3. ही आकृती बरोबर येते आहे. तरी पण आपण पुढे पाहूयात. चौकोन 1, 2 आणि 3 चौकोन आहेत. वर्तुळ पण 2 आहेत. मग त्रिकोण एकच असायला हवा होता, मग हे चुकणार आहे. या ठिकाणी चौकोन 4 आहेत, वर्तुळ किती असायला पाहिजे होते, 3. हे पण नाही. म्हणजे एकदम बरोबर कोणता आहे, चौकोन 5, वर्तुळ 1 न कमी 4 आणि त्रिकोण 1 न कमी 3. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया नमुना प्रश्नामधला शेवटचा आणि चौथा प्रश्न. पहा, या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर सगळ्या आकृतीमध्ये तर वर्तुळ आहेच आहे, सगळ्यांना वर्तुळ दिसत आहे. 2020ला प्रश्न आला आहे बा, 2020ला जी परीक्षा झालेली आहे की नाही, त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. मग आपण ज्यावेळी यातल्या मधल्या चिन्हांचा विचार, हे बघा 4 भाग तर सगळ्याच वर्तुळात केलेले आहेत. मग चिन्हांचा विचार करू त्यावेळी लक्षात येईल आपल्या काय गोष्ट लक्षात येईल, ते वर्तुळ आणि ही रेषा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. वर्तुळ आणि रेषा एकमेकांच्या विरुद्ध आहेत, हे बघा आहेत बरोबर. आणि बघा लक्षात घ्या, घड्याळाच्या दिशेनं
जर क्रम पण पाहिला तुम्ही, आधी रेषा त्याला चिटकून वर्तुळ, हे चौकोन आणि पुन्हा वर्तुळ. हे बघा, रेषा त्याला चिकटून कोण असेल किंवा काय, समजा काटकोन आपण म्हणू शकतो, आणि नंतर वर्तुळ. तसेच हे बघा, रेषा, कोन आणि वर्तुळ. मग असंच कुठं आहे का आपण पाहूयात. तर पहा, घड्याळाच्या दिशेने ही रेषा छोटीशी, कोन आणि वर्तुळ हे पहिल्याच ठिकाणी दिसत आहे. आता दुसऱ्यात काय प्रॉब्लेम आहे पहा, रेषा, कोन, पण वर्तुळ यायला पाहिजे होतं की नाही, एक घर सोडून पुढंच दिले, म्हणजे हे नाही येणार. रेषा घड्याळाच्या दिशेनं, कोन पाहिजे तर वर्तुळ दिले. तिसऱ्यामध्ये पहा, रेषा आणि एकातच दोन्ही दिले, म्हणजे काय येणार आहे, यामध्ये जे साम्य आहे ते फक्त आकृती क्रमांक 1 मध्ये साम्य आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. अशा रीतीनं आपण आकृत्यावरील नमुना प्रश्न पण पाहिलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, याच प्रकरणामध्ये गटाशी जुळणारे पद, त्यातला तिसरा जो भाग असतो तो संख्यावर. तिसऱ्या प्रकारचे प्रश्न संख्यांवर विचारले जातात आणि या संख्यांवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याबद्दल आपण माहिती पाहूयात आणि काही नमुना प्रश्नसुद्धा सोडूयात. ओळख, या उपघटकातील प्रश्नात काही संख्यांचा एक गट दिलेला असतो. या संख्यांमध्ये विशिष्ट बाबतीत साम्य असते. हे साम्य शोधून असेच साम्य दाखवणारी संख्या पर्यायातून निवडायची असते. हे बघा, फार अवघड नाही. गटाशी जुळणारे पद, याच्यामध्ये सगळ्या बाबतीत शब्दसंग्रहात बी दिलेल्या शब्दामध्ये काय साम्य आहे तसाच शब्द शोधावा लागतो. आकृत्यांमध्ये पण दिलेल्या आकृत्यांमध्ये काय साम्य आहे तसेच साम्य असणारी आकृती शोधावी लागते. मग सरळच आहे ना, संख्यांमध्ये पण काय साम्य आहे ते शोधायचं आणि तसंच साम्य असणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची असते. इथं पहा, उपयुक्त टीप हे मात्र महत्त्वाचं आहे बरं का. याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. काय तर दिलेल्या सर्व संख्या सम, विषम, मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या अशा कोणत्या तरी प्रकारच्या असू शकतात. याच प्रकारची संख्या पर्यायातून निवडावी लागते. असं जरी त्यांनी म्हटलं असेल तर हे अर्धसत्य आहे, 100% नाही. कारण फक्त एवढ्याच गोष्टी असून चालत नाही, तर आपल्याला किती म्हणजे किती त्या संख्येमध्ये काय आहे, कसं नुसतंच समसंख्या विषमसंख्या नाही. समसंख्येमध्ये किती मिळवल्यावर, किती कमी केल्यावर, विषमसंख्येमधून किती कमी केल्यावर, किंवा गाळलेल्या विषमसंख्या किती गाळून कसं काय केलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, वर्गसंख्या घनसंख्या नुसत्या असून चालत नाही, तर प्रत्येक वर्गसंख्येतून किती कमी केलेली संख्या आहे, घनसंख्येतून किती कमी केलेली संख्या आहे, त्रिकोणी संख्या कितवी आहे, किंवा त्रिकोणी संख्यातून कोणती संख्या वजा केली, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. तरच आपण असे प्रश्न नीट सोडवू शकतो. एवढंच नाही तर अंकाची बेरीज, दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज, दिलेल्या संख्येतील अंकाची वजाबाकी, दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार सेम येत असतो. मग अशा सुद्धा गोष्टी आहेत. तर आपण नमुना प्रश्नातले प्रश्न पाहूयात. अगोदर नमुना प्रश्न, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारं पद पर्यायातून निवडा असं म्हटलेलं आहे. बघा नमुना प्रश्न, पहिला प्रश्न. त्या अगोदर मुख्य प्रश्न काय, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटांशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. 2022ला आलेला प्रश्न आहे. 2022च्या परीक्षेमध्ये काय आहे तर बघा, 25 मी या ठिकाणी लिहून घेतलेला आहे, 123, 62 आणि 6. तर 25ला पाहिल्यानंतर वर्गसंख्या आहे बरोबर, पण ही वर्गसंख्या नाही, ही वर्गसंख्या नाही, म्हणजे माझं ते वर्गसंख्येचं चुकणार आहे. त्यानंतर या संख्याचा थोडासा नीट विचार करायचा, तर याच्या जवळ घनसंख्या आहेत बघा, सगळ्यांच्या जवळ घनसंख्या आहेत. आपण विचार करायचा की घनसंख्या कशा पद्धतीनं दिलेल्या आहेत. तर याच्या जवळची घनसंख्या काय, 27 आहे बरोबर. कशाचा घन आहे तो, 3चा घन. मग त्यातून काय केलंय, -2 आलं की नाही 25.
त्यानंतर बघा याच्या जवळची घनसंख्या काय आहे तुम्हाला माहीत आहे. काय आहे 5चा घन 125. कशाचा घन आहे 5चा घन. मग ह्याच्यातून पण काय केलं -2 123 आलं. त्यानंतर पहा याच्या जवळची घनसंख्या काय 64. मग तो कशाचा घन आहे 4चा घन. त्यातून पण 2 वजा केलं आलं 62. या ठिकाणी काय 6 तर त्याच्या पुढची घनसंख्या 8 आहे. मग 8 कशाचा घन आहे तर 2चा घन आहे 8. 8 मधून 2 वजा केलं तर 6 आलं. म्हणजे दिलेली संख्या ही कोणत्या तरी संख्येचा घन आहे आणि त्याच्यातून 2 वजा केल्यानंतर ती संख्या मिळते. आता पर्यायात पण पाहावं लागेल आपल्याला. पर्यायामध्ये आपल्याला काय दिसतं आहे सुरुवातीला तर बघा सुरुवातीला आपण जेव्हा पाहतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की 341 पहिला पर्याय आहे 341. तर बघा 343 घन आहे कोणत्या तरी संख्येचा. कोणत्या संख्येचा घन आहे तर 7चा घन आहे. 7चा घन कोणता आहे 343 आणि त्यामधून जर 2 वजा केले तर येतात 341. आता पुढं पर्याय 216. दुसरा पर्याय काय 216. हा तर डायरेक्टली घन आहे. कशाचा 6चा घन आहे पण वजाच केलेलं नाही काहीच. 216ला 216 दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया 511. 512 घन आहे 8चा. 511 दिलेला आहे. 512 घन आहे 8चा घन किती आहे 512. मग किती वजा करायला पाहिजे होतं 2. पण इथून काय केलेलं आहे फक्त एकच वजा केलेला आहे म्हणजे 511 आलेला आहे. म्हणजे हे पण येत नाही. त्यानंतर पुढचा पर्याय 218. तर बघा 218च्या त्या ठिकाणी काय 216च घन आहे बाळांनो. कोणता आहे 216 घन आहे आणि त्यात वजा करायचं सोडून अधिक केलेला आहे 2 आणि 218 बनवलेला आहे. म्हणजे फक्त काय येतं पर्याय क्रमांक 1ला काय दिलेला आहे 341 म्हणून उत्तर येणार आहे 341. यानंतर आपण प्रश्न पाहूया दुसरा. काय दिलेला आहे 14, 69, 47. म्हणून इथं पाहायला गेल्यावर 47 मूळ संख्या आहेत पण बाकीच्या नाहीत. 14 2 न भागणारी समसंख्या आहे पण बाकीच्या नाही. या 2 विषम संख्या आहेत पण नाही. याला 7 न भाग जातो पण बाकीच्याला जात नाही. 23 त्रिक 69 23 न याला जातो तर बाकीच्याला जात नाही. म्हणजे याच्यात काहीतरी वेगळंच आहे. काय आहे तर बघा हे मी मग अशी सांगितलं की नाही इथं कधी कधी असा विचार करावा लागतो की आपण कधीच केलेला नसतो आणि असं आपल्याला वाटत पण नाही. बघा पहिली संख्या 14 आहे तर हे दशक स्थानचा अंक 1 आणि त्याच्यामध्ये 3 मिळवा. काय झालं 4. म्हणजे संख्या दशक स्थानचा अंक तसाच आणि 3 मिळवून 4 असा 14 संख्या तयार झाली. आता दुसरे बघा 69 संख्या आहे 6 दशक स्थानी अधिक 3 काय आलं 9. ती एकक स्थानी लिहा म्हणजे 69. त्यानंतर पहा काय दिलेलं आहे 47. 4 मध्ये 3 मिळवा आलं 7. मग 4 आणि 7 47 आलं लक्षात. म्हणजे काय केलेलं आहे की दशक स्थानच्या अंकामध्ये 3 मिळवून एकक स्थानची संख्या लिहिलेली आहे. आता बघूयात आपण पर्यायामध्ये. पर्याय 1ला काय आहे 52 बरोबर. 52ला आपण असं जर केलं 5 अधिक 3 तर 8 पाहिजे होते एकक स्थानी. संख्या काय तयार व्हायला पाहिजे होती 58. पण आहे का तिथं नाही म्हणजे हे येणार नाही. दुसरा पर्याय आहे 35. बघा हे दशक स्थानी 3 आहे. 3 मध्ये 3 मिळवलं तर काय यायला पाहिजे होतं 6. संख्या काय असायला पाहिजे होती 36. त्यानंतर तिसरा पर्याय बघा 26 आहे. 2 मध्ये 3 मिळवलं तर काय यायला पाहिजे होतं 5. म्हणजे संख्या काय असायला हवी होती 25. त्यानंतर चौथं 58. 5 मध्ये 3 मिळवलं तर काय येतं 8 आणि संख्या काय तयार होते 58. मग आहे की नाही असं. म्हणून पर्याय क्रमांक
4 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक 3 मध्ये? साध्या कंसात 2 डॅश दिलेला असेल, वजा नाही बरं का, ते डॅश आहे, ते वजा म्हणू नका. 2 वजा 5 असं नाही आहे, ते 2 आणि 5 असा त्याचा अर्थ आहे. दुसऱ्या कंसात 71 आणि 79 जोड्या दिल्या, ते 37 आणि 43. आपण पहिल्या लक्षात येते की बाबा ही मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या ही पण मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या ही पण मूळ संख्या. आता याच्यात काय आहे पहा, 2 आणि 5 यांच्यामध्ये एक मूळ संख्या आहे बाळांनो. कोणती? 3. म्हणजे एक मूळ संख्या गाळून पुढची मूळ संख्या घेतली. 71 आणि 79 मध्ये पण एक मूळ संख्या आहे. कोणती? तर 73 आहे. बरोबर आहे की नाही? आणि 37 आणि 43 मध्ये पण एक मूळ संख्या आहे, ती आहे 41. म्हणजे काय केलेलं आहे, दिलेल्या पहिल्या मूळ संख्येनंतरची एक मूळ संख्या गाळली आणि पुढची मूळ संख्या घेतली. आपण पर्यायात बघूयात. पहिला पर्याय काय आहे, तर बघा पहिला पर्याय बाळांनो 59 आणि 61. दोन्ही पण मूळ संख्या आहेत, मान्य, पण त्यांच्यामध्ये मूळ संख्याच नाही, शून्य मूळ संख्या आहे का मूळ संख्या? नाही, म्हणजे हा पर्याय नाही. दुसरा पर्याय पहा, पर्याय आपल्याला दिलेला आहे 7 आणि 11. 7 आणि 11, 7 आणि 11. याच्यामध्ये मी पाहिलं 7 मूळ संख्या 11 आहे, पण 7 आणि 11च्या मध्ये मूळ संख्या आहे का? म्हणजे याच्यामध्ये पण शून्य मूळ संख्या आहेत, म्हणून नाही. त्यानंतर तिसरा पर्याय पाहूयात. तिसऱ्या पर्यायामध्ये काय दिलेले? 23 आणि 37. 23 आणि 37. आता इथं पाहूयात, यांच्यामध्ये मात्र मूळ संख्या आहे बघा. 23 नंतरची कोणती आहे? 29. आणि 29 नंतर पण अजून एक मूळ संख्या आहे, 31. बघा इथं मूळ संख्याच दिल्या नाहीत, तर इथं 2 दिल्यात. आपल्याकडे इथं किती आहेत? फक्त 1. म्हणजे आपल्याला एक मूळ संख्या असणारीच, मध्ये एक मूळ संख्या असणाराच पर्याय शोधावा लागेल. त्यानंतरचा पर्याय चौथा जो आहे तो बघा काय दिलेला आहे, 47 आणि 59. तर याच्यामध्ये विचार केल्यानंतर 47 नंतर फक्त एकच मूळ संख्या दोन्हीच्या मध्ये आहे, आणि ती म्हणजे 53. काही जण 51 मूळ संख्या म्हणतात बरं का, नाही. मग असं कुठं आहे उत्तर? तर पर्याय क्रमांक 4. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया चौथा प्रश्न. बघा काय आहे चौथा प्रश्न. तर चौथा प्रश्न हा 2021च्या परीक्षेत सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. असा प्रश्न पाहिल्यावर तर आपल्याला काहीच लक्षात येत नाही. 3412, 4520, 2510. आपण एक वाढलाय एक कमी झालाय, ते पण हो कितीनं वाढलाय याचा काही संबंध नसतो. याच्यात ती मालिका पूर्ण करायचा असा काही संबंध नसतो. ह्या सर्व 3 संख्येत काहीतरी सारखेपणा असतो. काही पण केलेलं असतं तिथं. त्या संख्येतील अंकाचा गुणाकार असेल, अंकेतील अंकांची बेरीज असेल, कडच्या संख्येचा मध्ये गुणाकार दिला असेल, कडच्या संख्येचा मध्ये भागाकार दिला असेल, काहीही केलं तरी तशा पद्धतीने येतं किंवा गुणाकार केलेला असतो. आता इथं काय 2 पद्धतीने हे प्रश्न सोडवता येतो. गुणाकार आणि भागाकाराच्या स्वरूपात आहे. कसं तर सांगतो. हे पहा, पहिली जी संख्या आहे बाळांनो 3 आणि 4 यांचा जर गुणाकार केला, 3 गुणिले 4 तर काय येतो रे? 12. पुढं पहा 4 गुणिले 5 यांचा गुणाकार केला तर काय येतो? 20. त्यानंतर बघा 2 आणि 5 यांचा जर गुणाकार केला तर काय येतो? 5 दुने 10 ही संख्या. लक्षात आलं का? म्हणजे पहिल्या 2 अंकांचा गुणाकार पुढे दिलेला आहे. पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार. ह्याच्या उलट पण करता येतं बरं का आपल्याला. कसं? तुम्ही म्हणाल कसं सर? कसं करता येतं? ह्या शेवटच्या संख्येला जर ह्यानं भागलं, या 2 अंकाला 12ला 4नं भागलं तर काय येणार आहे? 4 त्रिक 12. या 20ला जर 5नं भागलं तर काय येणार आहे? 5 चोक 20, 4. आणि या जर 10ला 5नं भागलं तर काय येणार आहे? म्हणजे असंही केलं तरी चालेल, पण आपण गुणाकारानं करूयात. चला, काय हरकत नाही. पहिला पर्याय बघू का आहे. पहिला पर्याय आहे 1234. बघा बरं, 1 आणि 2चा गुणाकार करून 1 गुणिले 2 गुणाकार काय आला?
2 पण पुढं काय दिलेलं आहे 34 म्हणजे हे येणारच नाही. दुसरा पर्याय बघा 2020 बघा बरं 2 आणि 0चा गुणाकार केला तर काय येणार 0च मग पुढं 20 दिले ना. तिसरा पर्याय पहा 5402 मग बघा 5 आणि 4चा गुणाकार केला तर 5 गुणिले 4 20 यायला पाहिजे पुढं आहे का 20 उलटं पाहिजे नाही 02 बरं का एवढं चतुर बनायचं नाही. चौथा पर्याय आहे 4416 आता इथं पहा बरं 4 गुणिले 4 जर केलं तर बरोबर काय आलं 16 आणि ते पुढे दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. यानंतर नमुना प्रश्नामधील शेवटचा प्रश्न पाहूया. काय दिलेला आहे 48 42 आणि 46 पाचवा प्रश्न आहे. आता यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे. हे बघा आपण साम्य काय पण शोधायला जातो आणि तर एखाद्या वेळेस असं दिलेलं असतं सोपं की मग ते त्याच्या एवढं सोपं आपल्याला वाटतं की आपण वेडे आहेत मग असं सुद्धा वाटायला लागतं. इथपर्यंत हे असं सोपे प्रश्न असतात आणि आपण त्याचा विचार करत नाही. आपण थोडंसं हे मूळ संख्या आहे का घनसंख्या आहे का त्रिकोणी संख्या आहे का हे शोधत बसतो. आणि या प्रश्नामध्ये मात्र काय केलेलं आहे पहा 48 42 आणि 46 दशक स्थानी 4 आहे. दशक स्थानी 4 असणाऱ्या समसंख्या आहेत. या काय म्हटलं मी दशक स्थानी 4 असणाऱ्या कशा संख्या आहेत सम. मग बघा बरं हे दशक स्थानी 4 आहे समसंख्या आहे दशक स्थानी 4 आहे समसंख्या आहे दशक स्थानी 4 मग पर्यायात सुद्धा आपल्याला असंच पाहावं लागेल. इथं समसंख्या आहे बाळांनो पण दशक स्थानी आहे का नाही म्हणून हे येणार नाही. ह्या तर समसंख्याच नाहीत काय मग दशक स्थानी 4 असणारी 44 म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा अशाही पद्धतीनं कधी कधी विचार करावा लागतो. म्हणूनच आपल्याला संख्येवरील प्रश्न थोडेसे अवघड आणि कठीण जातात. थोडासा विचार करायला शिका म्हणजे आपण अशा प्रकारचे प्रश्न चुकणार नाहीत. हे बघा संख्येवरचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर जास्तीत जास्त सराव प्रॅक्टिस याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जास्तीत जास्त अशा प्रकारचे प्रश्न सोडवावे लागतील. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.